रासायनिक खताच्या भाववाढीमुळे पुन्हा शेतकऱ्यांसमोर नवीन संकट। नुकतंच केंद्र सरकारनं खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरामध्ये वाढ केल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसमोर आणखी एक पेच प्रसंग निर्माण झालाय। आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर खत दरवाढीच्या निर्णयामुळे आर्थिक संकट उभे ठाकले आहे। शेतकऱ्यांना खरीपाचं नियोजन करताना खत दरवाढीच्या या निर्णयामुळे आर्थिक फटका बसणार आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरताना दिसतोय। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव। खरीपाच्या तोंडावर केंद्र शासनाच्या माध्यमातून मिश्र रासायनिक फर्टिलायझरच्या खताची भरमसाठ दरवाढ करून शेतकऱ्यांची कोंडी करण्याचं काम या दरवाढीमुळे झालेलं आहे। एकीकडे सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व अवेळी अवकाळी पावसामध्ये शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला असताना अशा पद्धतीने रासायनिक खताची दरवाढ करून केंद्र शासनाने शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या कृषीद्रोही धोरणामुळे झालेलं आहे। मी आपल्या माध्यमातून केंद्र शासनाकडे मागणी करतो की या रासायनिक खताचे वाढत्या किमती तातडीने त्यांनी कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा या निर्णयाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आम्ही निरपेक्ष न्यायाची मागणी करू, असा गर्भित इशारा मी आपल्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाला देतो।